कथा जिवंतपणी विचारलात तर एका छोट्याशा गावात विठ्ठलराव नावाचे एक साधे प्रेमळ वडील राहत होते. घरांसाठी आयुष्यभर कष्ट केले. मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःची इच्छा बाजूला ठेवल्या. मुलांना काही कमी पडू नये म्हणून दिवस-रात्र मेहनत केली. पण मुलं मोठी झाली. आपापल्या कामात, संसारात, मोबाईलच्या जगात व्यस्त झाली. वडील रोज दारात बसून मुलाची वाट पाहायचे. कधी मुलगा फोन करेन, कधी मुलगा फोन हातात घ्यायचे, पण फोन यायचा नाही. एक दिवस त्यांनी मुलाला फोन केला. "बाळा, आज वेळ असेल तर माझ्याबरोबर थोडं बसशील का?" मुलगा म्हणाला, "बाबा, आज खूप काम आहे, नंतर बोलू." "ठीक आहे बाळा." एवढं म्हणून वडिलांनी फोन ठेवला. दिवस गेले, महिने गेले. वडील मात्र रोज खुर्ची टाकून बसायचे, मुलाची वाट बघत. शेजारच्या काकूंनी एकदा विचारलं, "काय हो, मुलं तुम्हाला भेटायला येत नाहीत का?" विठ्ठलराव हसले आणि म्हणाले, "येत नाहीत म्हणून काय झालं? त्यांना वेळ मिळाला की ते येतील. मी तर त्यांचीच वाट पाहतोय." काही दिवसांनी घरात एक दुःखद बातमी झाली. मुलं धावत आली. घरात गर्दी झाली. ज्यांना वडिलांसोबत 2 मिनिटं बसायला वेळ नव्हता, तेच आता त्यांच्या आठवणी सांगत रडत होते. मुलगा त्या जुन्या खुर्चीवर बसला आणि त्याला वडिलांचा शेवटचा फोन आठवला. "बाळा, आज वेळ असेल तर माझ्याबरोबर थोडं बसशील का?" त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो स्वतःशी म्हणाला, "बाबा, त्या दिवशी मी फक्त 2 मिनिटं तुमच्यासोबत बसलो असतो तर आज आयुष्यभर ही खंत घेऊन बसावं लागत नसतं." शेवटचा संदेश. आपण अनेकदा माणूस आपल्यासोबत असताना त्याला गृहीत धरतो आणि तो कायमचा दूर गेल्यावर त्याची किंमत समजते. म्हणूनच आजच आई-वडिलांना, मित्रांना, नातेवाईकांना एकदा फोन करा. फक्त एवढंच विचारा, "कसे आहात?" कारण काही लोकांना मोठ्या मदतीची गरज नसते. त्यांना फक्त एवढंच हवं असतं की कोणीतरी त्यांची आठवण काढावी. मेल्यानंतर रडण्यापेक्षा जिवंतपणी प्रेमाने विचारून बघा. कदाचित तुमचे 2 शब्द कोणाचा तरी संपूर्ण दिवस सुंदर करतील.